चालते सर, असंही दिसेल, काही अडचण नाही. ओके. तर नमस्कार. आज आपण आत्ताच बडगुजर सरांचं मक्यावरील कीड व्यवस्थापनाविषयी मार्गदर्शन सविस्तर ऐकलं. तर किडीसोबतच रोग सुद्धा फार महत्वाचे आहेत आणि आजकाल मक्यावर रोगांचा सुद्धा प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणात आहे. कारण मक्यामध्ये कसं आहे की मक्यामध्ये जास्त प्रचलित हायब्रिड्स आहेत आणि हायब्रिड्स असल्यामुळे त्या मल्टिपल देशांमध्ये त्याचं हायब्रिडायझेशन प्रोग्राम होऊन सीड आपल्या देशामध्ये येतं आणि त्याच्याबरोबर सीड सोबत काही क्वारंटाईन पॅथोजन सुद्धा आपल्या सोबत ते घेऊन येतात. तर अशा काही समस्या मागच्या काही एक दोन 3 वर्षापासून आपल्याला भेडसावत आहेत आणि त्याच्यामुळे मक्यामध्ये काही वेगवेगळे डिसीज आपल्याला जे आपण पूर्वी कधी बघितले नव्हते ते सुद्धा बघायला मिळतात. तर आपण जर पाहिलं तर मेज हे फार महत्वाचं पीक आहे आणि हे म्हणजे ओलिताच्या कंडिशन मध्ये किंवा रेनफेड कंडिशन मध्ये सुद्धा आपण हे फूडसाठी नंतर चाऱ्यासाठी, कारण याचं प्रमाण आपल्या औरंगाबाद, सिल्लोड भागामध्ये, जालना भागामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर मका घेतला आणि तिन्ही सीझन मध्ये मक्का हा उपलब्ध असल्यामुळं याच्यामध्ये याचे पॅथोजन्स आहे यांना 12ही महिने ते मक्का पीक उपलब्ध असतं खाण्यासाठी. म्हणून याच्यावर रोगांची संख्या, कारण त्याचं ओव्हर विंटरिंग होत असल्यामुळे रोगांची संख्या पण वाढत आहे. तर त्याच्यामुळे हे फार महत्वाचं पीक आपल्या या भागामध्ये आहे आणि याची आता हे फुल स्क्रीन झालंय. तर याच्यामध्ये आपण जर पाहिले तर महत्वाचे जे डिसीज आहेत त्याच्यामध्ये आजकाल आपल्याकडं टर्सिकम लीफ ब्लाइट हा आता या मागच्या वर्षी भरपूर प्रमाणामध्ये पावसाचं प्रमाण होतं आणि खूप प्रमाणामध्ये रेनफॉल झाल्यामुळे टर्सिकम लीफ ब्लाइटची समस्या, ज्याला आपण नॉर्दर्न लीफ ब्लाइट पण म्हणतो, खूप मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. नंतर डाउनी मिल्डू हा पण महत्वाचा याच्यामध्ये आहे. नंतर कॉमन रस्ट हा एक महत्वाचा रोग आहे आणि नंतर पोस्ट फ्लॉवरिंग काही स्टॉप रॉट्स आपल्याकडे काही आढळले होते, ते पण याच्यामध्ये येतात. तर याच्यामध्ये काही काही रोग असे आहेत जे कधी कधी येतात. त्याच्यामध्ये मेडिस लीफ ब्लाइट हा एक रोग आहे. नंतर ॲसिओस्पेरिया लीफ स्पॉट, फायसोडर्मा लीफ स्पॉट ज्याला म्हणतो, नंतर बाउन स्पॉट, नंतर फिझेरियम विल्ट, फायलोस्पोरा रस्ट, सिस्ट आणि हे निमॅटोड्स, अशा प्रकारचे काही स्पोरॅडिक म्हणजे ते कधी कधी आढळणारे रोग सुद्धा आपल्याला याच्यावर आढळतात. तर आपण जर पाहिलं असेल तर हे जे रोग आहेत ते प्रामुख्याने पहिली जी व्हेजिटेटिव्ह फेज असते आणि जेव्हा टॉप मध्ये ग्रेन फॉर्मेशन स्टेज येते त्यावेळेस आपल्याला हे जास्त प्रमाणात बघायला मिळतं. आणि त्यानंतर आपण जर पाहिलं तर मूळ आणि त्याचा जो खोड आहे त्याच्यावरही काही प्रमाणे बुरशीचा अटॅक होऊन काही रोग येतात. नंतर इयर स्टेजला सुद्धा काही स्टोरेज जेव्हा असतं, जेव्हा एखाद्या वेळेस जो तुमचं कणीस असेल त्या कणिसाचा वरचा भाग जर पक्का नसेल आणि त्यात जर पाणी जात असेल तर त्यावेळेस सुद्धा काही प्रमाणात फायसोडर्मा लिप स्पॉट किंवा तुमचा बँडेड लिप स्पॉट अशा प्रकारचे वेगवेगळ्या प्रकारचे रोग सुद्धा येऊ शकतात. तर आपण जर पाहिलं तर याच्यामध्ये बऱ्याच काही रोग तर असे आहेत, जसं बॅक्टेरियल स्टॉप रॉट हा जो रोग आला तर उत्पादनामध्ये 100% प्रमाणात नुकसान होऊ शकतं. नंतर पिथियम स्टॉप रॉट हा रोग जर आला तर त्याचं 100% सुद्धा नुकसान आपल्याला होऊ शकतं. नंतर लेट विल्ड 50.9% पर्यंत नुकसान होऊ शकतं. चारकोल रॉट जो आपल्या ज्वारीमध्ये येतो, इतरही पिकांमध्ये येतो, तर त्याचा जर हे झालं तर 39.5% प्रमाण पर्यंत नुकसान होऊ शकतं. नंतर मेडिस लिप ब्लाइट्स 30.3 प्रमाण पर्यंत नुकसान होऊ शकतं. टर्सिकम लिप ब्लाइट जो आपल्याकडे मागच्या वेळेस आला त्याचं 66% पर्यंत नुकसान होऊ शकतं. त्याच्यामुळे हा फार महत्वाचा सध्या टर्सिकम लिप ब्लाइट हा जो रोग आहे सध्या महत्वाचा आहे. कॉमन रस्ट जर आला तर 32% नुकसान होऊ शकतं. नंतर ब्राऊन स्पॉट जर आला तर 27% नुकसान होऊ शकतं. नंतर ब्राऊन टाईप ड्राउनी मिल्ड्यू जर आला तर 63% पर्यंत नुकसान होऊ शकतं. आणि बँडेड लीप अँड शीप ब्लाइट हा मागच्या वर्षी भरपूर पाऊस असल्यामुळे हा आला होता, तर त्याच्यामुळे सुद्धा 40% प्रमाण नुकसान होऊ शकतं. हा रोग भातामध्ये जास्त प्रमाणात येतो, पण मागच्या वेळेस आपल्याला मक्यामध्ये पण
पाऊस जास्त पडल्यामुळे पाणी साचून राहिलं होतं जमिनीमध्ये आणि त्यामुळे बऱ्याच ठिकाणी तुम्हाला शीत ब्लाइट हा रोग सुद्धा बघायला मिळाला होता. तर तुम्ही जर तसं हे केलं की रोगांचं जर हे केलं क्लासिफिकेशन, तर त्याच्यामध्ये बी आणि बियाण्याशी संबंधित जे रोग आहेत त्याच्यातून उद्भवणाऱ्या रोगांमुळे 0.2% लॉस होतो. नंतर डाउनी मिल्डूज म्हणजे केवडा, ज्याला आपण मराठीमध्ये केवडा असा रोग म्हणतो, हा बऱ्याचशा पिकांमध्ये येतो केवडा. त्या केवड्यामुळे 2% नुकसान आपल्याला होऊ शकतं. नंतर जी पानांवर येणारी डिसीज, कारण आता मक्या पिकाचं जर तुम्ही पाहिलं तर पानं खूप मोठी मोठी असतात, ब्रॉड असतात, ब्रॉड लीव्ह असतात. त्याच्यामुळे याच्यावर बऱ्याचशा फंगसचा, बऱ्याचशा बुरशींचा पानांवर अटॅक होतो, त्याला आपण फोलियर डिसीज म्हणतो. की वरच्या भागावर ज्या फोलियर डिसीज येतात आणि त्याच्यामुळं याचा जो पानाचा भाग आहे तो एकतर त्याच्यामध्ये पानावर स्ट्रीप पडतात, पानांचा जो मुख्य हरितद्रव्याचा भाग असतो तो सुकून जाऊन तिथं ब्राऊन प्रकारचे स्ट्रीप पडतात आणि त्याच्यामुळे हरितद्रव्य कमी झाल्यामुळे फोटोसिंथेसिस कमी होतं आणि मुळात फोटोसिंथेसिस कमी झाल्यामुळे अन्न पदार्थ तयार करण्याची प्रक्रिया मंदावते आणि परिणामी उत्पादनात घट येते. त्याच्यामुळे हे जे महत्वाचे फोलियर डिसीज आहेत, टर्सिकम लीफ ब्लाइट, यावेळेस जो आला फायझोडर्मा लीफ ब्लाइट, नंतर मेडिस लीफ ब्लाइट, तर हे आणि रस्ट, या सगळ्या प्रकारच्या रोगांच्यामुळे 5% नुकसान होऊ शकतं. नंतर स्टॉक रॉट, रूट रॉट्स, इयर रॉट्स, हे जे मुळाशी संबंधित किंवा खोडाच्या संबंधित किंवा आपल्या कणसाच्या संबंधित जे रोग आहेत त्या रोगांचा जर प्रादुर्भाव झाला तर 5% नुकसान होतं. नंतर शीत ब्लाइट, स्मट, व्हायरसेस आणि अदर असे टोटल या सगळ्यांचं जर पाहिलं तर तुम्ही तर 13.2% नुकसान होऊ शकतं. आता तुम्ही जर पाहिलं तर सध्या टर्सिकम लीफ ब्लाइट हा एक्सरोहॅलम टर्सिकम नावाच्या बुरशीमुळे हा पानांवर होतो आणि याच्यामुळे 66% लाभ आणि हा पूर्ण भारतात पसरलेला आहे. महाराष्ट्रामध्ये पण याचं प्रमाण आहे आणि याचं जे मोड ऑफ सर्व्हायव्हल आहे, म्हणजे हा जिवंत कसा राहतो जमिनीमध्ये, तर तो जमिनीमध्ये त्याचे स्पोर जिवंत राहतात किंवा जे मागच्या वर्षीचे लेफ्ट ओव्हर असतात त्याच्या रेसिड्यूज मध्ये याचे स्पोर्स जिवंत राहतात. आणि आपल्याला माहित आहे की आपल्या तिन्ही ऋतूंमध्ये आपण मक्का हे पीक घेत असल्यामुळे ते जे त्याचं जे सर्व्हायव्हल आहे ते त्याला सोपं होतं. प्रत्येक वेळेस त्याला प्लॅन्ट डेब्रिज अवेलेबल होतो आणि त्यात ते राहतो उपलब्ध. नंतर मेडिस लीफ ब्लाइट हा ड्रेसलेरा मेडिस या बुरशीमुळे होतो. तो पानांवर होतो, शीतवर होतो, इयरवर होतो, हस्कवर होतो. तो हा याचं नुकसान हे 30% होतं आणि हा महाराष्ट्रात सुद्धा महत्वाचा डिसीज आहे आणि याचं सर्व्हायव्हल हे जमीन आणि प्लांट्स मध्ये होतं. नंतर कॉमन रस्ट जो आहे तो पुक्सिनियामुळे होतो. याचं लीप शीत आणि टसेल याच्यावर सुद्धा त्याचं इन्फेक्शन होतं आणि 32% प्रमाण त्याचं नुकसान होतं. महाराष्ट्रात सुद्धा हा रोग उपलब्ध आहे. नंतर एवढं स्पोर्स ज्या असतात या रसचे, याला आपण स्पोर्स म्हणतो, तर हे युरोडोस्पोर्स याचं मुख्य सर्व्हायव्हल असण्याचं कारण. नंतर हा जो फायसोडर्मा आहे तो सुद्धा महत्वाचा रोग आहे आणि ते प्लॅन्ट डेब्रिजमुळे त्याचं नुकसान होतं. नंतर इरविनिया म्हणजे बॅक्टेरियल स्टॉप रॉट जो आहे तो सुद्धा फार डेंजर डिसीज आहे, कारण त्याच्यामुळे 100% तुमचं नुकसान होतं आणि हा तुमच्या मुळांवर येतो आणि खोडांवर सुद्धा येतो. तर हा आपल्याकडं तेवढ्या प्रमाणात उपलब्ध नाहीये, परंतु हा फार महत्वाचा 100% लॉस करणारा एक डिसीज आहे आणि आजकाल कुठलाही डिसीज कुठेही येऊ शकतो. आता फायसोडर्मा हा कधीच आपल्याकडे येत नव्हता, टर्सिकम लीफ ब्लाइट हा कधीच आपल्याकडे येत नव्हता, पण मागच्या वर्षीपासून हे रोग यायला लागले. तर हा प्रोबेबल डिसीज आपल्याकडे येऊ शकतो. जास्त पाऊस जर झाला तर त्याच्यापासून आपल्याला प्रिपरेटरी मेथड्स तयार करावं लागते, प्रिपरेटरी कंट्रोल मेथड आपल्याला तयार. नंतर पीथीएम हा सुद्धा आपल्याकडे फार कमी प्रमाणात येतो, त्याचंही 100% नुकसान होतं, पण हा एक प्रॉबेबल डिसीज आहे जो आपल्याकडे येऊ शकतो, कारण पीथीएम आपल्याकडे भरपूर प्रमाणात इतर क्रॉपमध्ये येतो आणि तो मक्यावर यायला काही वेळ लागतो. नंतर फ्युझेरियम आपल्याकडे भरपूर प्रमाणात इतर क्रॉप येतो, पण याच्यावर त्याचं कमी प्रमाणात 26% प्रमाणापर्यंत त्याचं नुकसान होतं. लेट विल्ट 51% प्रमाण नुकसान होतं. चारकोल रॉट हा आपल्याकडे सोरगमवर जास्त प्रमाणात, म्हणजे ज्वारीवर जास्त प्रमाणात होतो, त्याला कडकड्या रोग म्हणतो.
चारकोल रॉट म्हणजे कडकडे, म्हणजे त्या शेतात जर केला आपण तर त्या शेतामध्ये कडकड कडकड असा आवाज येतो, कारण त्याच्या खोडाच्या शीत मध्ये ते स्पोर्स वाढतात आणि त्याच्यामुळं एकदम लवकर कडबा तयार होतो त्याचा, आणि जसा कडबा कडकड कडकड वाजतो तसा आवाज कडकड येतो, म्हणून त्याला चारकोल रॉट. हा मेज मध्ये पण येण्याची शक्यता आपल्याकडे वाढली. नंतर ब्राऊन स्ट्राईप डाउनी मिल्ड्यू हा सुद्धा आपल्याकडे आढळत नाही, पण हा सुद्धा एक 63% लॉस करणारा डिझीज आहे. नंतर फिलिपी डाउनी मिल्ड्यू हा सुद्धा सिस्टमिक आहे, हा फार डेंजर आहे. सध्या तरी थँक्स गॉड की आपल्याकडे हा नाहीये. नंतर जो सोरगम मध्ये डाउनी मिल्ड्यू होतो तोच याच्यामध्ये येतो, तो होल प्लांटला हे जाळून टाकतो, तोही 100% त्याचं प्रमाण आपल्याकडे थोड्याफार प्रमाणात आहे, 100% तो येतो. नंतर शुगर कॅन डाउनी मिल्ड्यू जो आहे तोही आपल्याकडं हा येत नाही, तरी पण भविष्यामध्ये येऊ शकतो. ब्राऊन स्पॉट हा 27% नुकसान करणारा आहे, हा आपल्याकडे कमी प्रमाणात येतो. नंतर बँडेड अँड लिप्सोइड हा मागच्या वर्षी आपल्या इकडे आला होता, तर हा तसा येत नाही आपल्याकडे रिपोर्टेड नाही, फर्स्ट टाइम आपण रिपोर्ट केला. नंतर सिस्ट नेमॅटोड हे सुद्धा आपल्याकडे कमी प्रमाणात आहे, पण भविष्यामध्ये सांगता येत नाही. आणि फायब्रोस्पोरा रस्ट हा सुद्धा आपल्याकडे कमी येतो, 50% पर्यंत नुकसान करतो. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे केवडा. केवडा हा जो त्याला आपण डाउनी मिल्ड्यू म्हणतो इंग्लिशमध्ये, तर हा याला सर एक हा विनंती आहे, फुल स्क्रीन मध्ये हे होत नाही सर, स्लाइड पुढे जात नाहीत. नाही का? होय होय सर, होय. बरं बरं बरं, मग हे करू का? हा चालतंय, आता अच्छा, दिसतंय. येस सर, आता येस सर, दिसतं. येस सर. ओके ओके. तर हा जो डाउनी मिल्ड्यू आहे, जो केवडा आहे, हा केवडा फार महत्वाचा रोग आहे सगळ्याच पिकांसाठी, आणि आपल्या मक्यामध्ये याचं फार मोठं प्रमाण, त्याला आपण क्रेझी टॉप पण म्हणतो. वेगवेगळ्या बुरशीज आहेत ज्याच्यामुळं हा केवडा रोग होतो. पेर्नोस्पेरोस्पोरा आहे, तर स्क्लेरोस्पोरा आहे. तर या बुरशींमुळे हा रोग फार महत्वाचा आहे. तर आपण केवड्याचे सिमटम जर पाहिले तर ते खूप असे आपल्याला दिसतं. आपण तुम्ही वेलवर्गीय पिकांमध्ये जर पाहिलं असेल त्याच्यावर डाउनी मिल्ड्यू खूप प्रमाणावर येतो, ग्रेप्समध्ये डाउनी मिल्ड्यू खूप प्रमाणावर येतो, त्याचप्रमाणे बाजऱ्यामध्ये डाउनी मिल्ड्यू खूप प्रमाणावर येतो, सोरगममध्ये, तसंच मक्यावर सुद्धा हा असे पिवळ्या कलरचे स्ट्रिप त्याच्यावर पडतात, आणि त्याला पण असे डॉर्क ग्रोथ सुद्धा होते, आणि एकापेक्षा दोन जास्त पॉप येतात, अशी ब्रांचिंग होते स्टेमची. आणि हे याचं मुख्य कारण असतं की ज्या फंगसचे ऊसपोर्स. तर हा तुम्ही पाहिला असेल की बऱ्याच वेळा अशा प्रकारचे येलो स्ट्रिप्स पानावर पडतात, आणि थोडस क्लोरोफिल हे जाऊन पांढरटपणा पानावर येतो, तर त्याला आपण डाउनी मिल्ड्यू असं आलंय असं म्हणतो. तर हा जो रोग आहे त्याचे मुख्य कारण जे आहे ते ऊस पोर्स आपल्या जमिनीमध्ये असतात, आणि ते अल्टरनेट होस्ट वगैरे याच्यावर सुद्धा असतात. आणि नंतर त्याचे इतर मेज किंवा शुगर केन किंवा मेनी किंवा सोरगम याच्यावर ऑलरेडी हा रोग असतो, आणि त्याच्यावर हे ऊस पोर जिवंत राहतात, आणि त्याच्यानंतर याच्यावर ट्रान्सफर होऊ शकतात. नंतर हा रोग बियाण्याद्वारे सुद्धा ट्रान्समिट होऊ शकतो. सीड बॉर्न कसं असतं की बियामध्ये दोन एक्सटर्नली सीड बॉर्न आणि इंटरनली सीड बॉर्न असे दोन प्रकारचे बियाणूजन्य रोग असतात. तर हा जो रोग आहे हा इंटरनली सीड बॉर्न, म्हणजे हा याचे जे ऊस पोर्स आहेत हे आत सीड पोर्टच्या आत सुद्धा असतात. जसं व्हीट मध्ये आपण पाहिलं असेल की एम्ब्रियम मध्ये सुद्धा जीवाणू असतात, आणि त्याला आपण इंटरनली सीड बॉर्न. त्याचप्रमाणे जो हा रोग आहे तो इंटरनली सीड बॉर्न आहे, आणि त्याचे जे स्पोरेंजिया आहे त्या सुरुवातीच्या झाडाच्या काळात झाडाच्या अवस्थेमध्ये आपल्याला सापडतात. नंतर झिंक डिफिशियन्सी असेल तर हा रोग जास्त वाढतो अजून, आणि युजली तुम्ही जर पाहिलं असेल तर जून जुलैमध्ये जेव्हा आपण क्रॉप लावतो त्यावेळेस ह्या कंडिशन सगळ्यात फेवरेबल असतात, आणि या फेवरेबल कंडिशन मध्ये हे ऊस पोर्सची वाढ होऊन ऊस पोर्स प्रायमरी इन्फेक्शन करतो, आणि त्याद्वारे या रोगाची वाढ होत जाते. तर याला आपण क्रेझी टॉप पण म्हणतो, आणि त्याच प्रकारचे असे स्ट्रेक्स क्लोरॅटिक हे दिसतात. नंतर प्लोरिप्रेशन दिसतं, आणि मेजर इन्फेक्शन प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन जर पाहिलं आपण असं तर ऊस स्पोर्सद्वारे होतो, आणि पहिलं इन्फेक्शन जे स्पोरेंजिओ स्पोर्स आणि स्पोरेंजिया द्वारे जे ऊस स्पोर्स बाहेर पडतात ते सुद्धा इन्फेक्शन होतं. तर अशा प्रकारे
क्रेझी टॉप ऑफ मेज आपल्याला बऱ्याच ठिकाणी बघायला मिळतो, म्हणून याचं नावच क्रेझी टॉप आहे. जसं आपण बाजारामध्ये पण पाहिलं असेल तर अशी झाडूसारखी कंस झालेली असतात. तर याचं याचं हे विशेष असं लक्षण आहे की ज्याच्यामुळे आपण हा रोग ओळखू शकतो. तर साधारणपणे 21 ते 33 डिग्री सेंटीग्रेड टेम्परेचर जर असेल, साधारणपणे जून मध्ये जेव्हा आपण लागवड करतो तेव्हा त्या काळामध्ये ह्या 21 ते 33 हा पॅच पॅथोजनला सापडतो. त्याच्यामुळे या टेम्परेचर त्याला फेवरेबल असतं. नंतर 90% ह्युमिडिटी पण सुद्धा जून आणि जुलै महिन्यामध्ये पॅथोजनला सापडते आणि ड्रिझलिंग तर जून आणि जून मध्ये सुरूच असतं. तर त्यामुळे ह्या जेव्हा झाड यंग असतं म्हणजे नवीन शूट्स बाहेर येतात, तर त्यावेळेस हे जे शूट्स असतात हे जर ऊस पोर्स आपल्या जमिनीत असतील, जर प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम आपल्या जमिनीमध्ये असेल तर तेव्हा यंग प्लांटवर इन्फेक्शन जास्त. तर याच्यासाठी आपण मॅनेजमेंटमध्ये आपण इंटिग्रेटेड मॅनेजमेंटमध्ये पहिल्यांदा डीप फ्लोइंग जर केलं तर हे जमिनीत जे ऊस पोर्स पडलेले असतात, जे आपण काय करतो की तिन्ही सीझन आपल्याकडे मक्का उपलब्ध आहे. तिन्ही सीझन मक्का उपलब्ध असल्यामुळे ऊस पोर्स हे जमिनीवर पडत आणि हे जर का आपण चांगली नांगरून घेतली जमीन तर हे वर असलेले ऊसपोर हे खोलवर पडतात आणि खोलवर पडलेल्या ऊसपोर्स मग नंतर प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन म्हणून काम करू शकतो. तर रोगाची सुरुवातच प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन पासून होते. तर प्रायमरी सोर्स ऑफ इन्फेक्शन हा आपल्याला कंट्रोल करणं म्हणजे डीप फ्लोइंग हा एक मस्त उपाय त्याच्यावर आहे. नंतर क्रॉप रोटेशन विथ पल्सेस जर आपण केलं तर अजून चांगल्या प्रकारे त्याचा उपयोग होऊ शकतो. नंतर इन्फेक्टेड प्लांट जर आपल्या शेतामध्ये असतील तर त्याला आपण काढून टाकलं पाहिजे, जेणेकरून इनॉक्युलम जो असेल तो आपल्या जमिनीमध्ये पडणार नाही. आपल्या जमिनीमध्ये प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम कमी करू शकतो. नंतर सीड ट्रीटमेंट आपण केली पाहिजे. मेटलॅक्झिल हे खूप सुंदर औषध आहे. डाउनी मिल्ड्यूच्या विरुद्ध प्रत्येक पिकामध्ये आपण सांगतो 6 ग्रॅम प्रति किलो. तर मेटलॅक्झिलची सीड ट्रीटमेंट डाउनी मिल्ड्यूसाठी एक सर्वोत्तम आतापर्यंतचं केमिकल आपल्याला उपलब्ध आहे. नंतर स्प्रे करू शकता तुम्ही मेटलॅक्झिल प्लस मॅन्कोजेब 1 किलो 20व्या दिवशी तुमच्या सोईंगच्या नंतर, की जेणेकरून तुम्ही याचं जर इन्फेक्शन तुमचं येणे झालं असेल ऊस पोर्सने झालेलं इन्फेक्शन तुम्ही त्याचं जास्त वाढू नये आणि इतर पिकांवर जाऊ नये, इतर झाडांवर जी हेल्दी झाडं असते त्याच्यावर जाऊ नये, आपण हा स्प्रे घेऊ शकतो. नंतर रेझिस्टंट व्हरायटीज हा तर सगळ्यात डिझीज मध्ये डिझीज ट्रायंगल आपण सगळ्यांनी शिकलेला आहे. डिझीज ट्रायंगल मध्ये जर तुमच्याकडे डिझीज रेझिस्टंट मटेरियल असेल तर मात्र ती रिॲक्शनच तुमची ससेप्टेबल होणार नाही आणि रेझिस्टंट रिॲक्शन झाल्यामुळे CO1, COH1 आणि CO2 अशा त्याच्या व्हरायटीज आहेत ज्या रेझिस्टंट आहेत या रोगांसाठी, तर ते एक चांगलं ऑप्शन आपल्याकडे आहे. नंतर ब्राऊन स्ट्रेप डाउनी मिल्टू मध्ये तुम्ही पाहिलं असेल तर अशा प्रकारचे स्ट्रिप्स पडतात. नंतर त्याचे एवढ्या स्ट्रिप आपला जो फोटोसिंथेटिक पिरियड असतो, फोटोसिंथेटिक्सचा जो हे असतो भाग असतो तो एकदम वाळून जातो आणि त्याच्यामुळे क्लोरोफिलची संख्या कमी होते. क्लोरोफिलचा संख्या कमी झाल्यामुळे फोटोसिंथेटिक इफेक्ट होतो आणि त्याच्यामुळे आपलं मक्याचं झाड जे असेल ते चांगल्या प्रकारे अन्न पदार्थ तयार करू शकत नाही. झाड वीक होतं आणि मग त्याच्यावर इतरही रोगांचा इन्फेक्शन होतं आणि परिणामी उत्पादनात घट येते. तर त्याच्यामुळे हे अशा प्रकारचे सिम्पटम जे आहेत ते डाउनी मिल्डू दिसतात आपल्याला. तर याच्यातही आपण रेजिस्टंट व्हरायटीज काही आहेत, जसं आता ह्या आपल्याकडे उपलब्ध आहेत की माहित नाहीत, पण काही कंपोजिट्स आहेत, काही हायब्रिड व्हरायटीज आहेत त्या याच्यासाठी रेजिस्टंट आहेत. नंतर ह्या नंतर आपण वेल ड्रेन सॉइल सिलेक्ट केली पाहिजेत. नंतर प्रॉपर ड्रेनेज ठेवलं पाहिजे, कारण प्रॉपर ड्रेनेज जर ठेवलं तरच हे ऊस पोर्स वगैरे जास्त इन्फेक्शन करू शकत नाही आणि त्याच्यामुळे एखाद्या वेळेस इन्फेक्शन फवारणी केली तर आपण हा रोग टाळू शकतो. नंतर पहिला स्प्रे जो तुम्हाला द्यायचा आहे तो आफ्टर अंतराने सुद्धा देऊ शकता आणि जर का तुम्हाला काही सिम्पटम दिसले असतील तर ते चाळून
हे सगळ्यात महत्वाचं आहे. नंतर हा डाउनी मिल्ड्यू जो आहे तो जो सोरगमवर होतो तोच याच्यावर सुद्धा येतो. तर हा अशा प्रकारे त्याचे सिम्पटम आपल्याला दिसतात पानांवर आणि असे स्ट्राईप दिसतात. याच्यातही सेम प्रकारे तुमचा फोटोसिंथेटिक एरिया कमी होऊन उत्पादनात घट येते. तर याच्यासाठी सुद्धा काही हायब्रिड्स गंगा सफेद 2, सुवान या टाईपचे हायब्रिड्स तुम्ही वापरल्या तर. नंतर मेटल ॲक्झिल आहे 3 ग्रॅम पर केजी सीड ट्रीटमेंट करायसाठी. नंतर सॉइल ड्रेनेज तुम्ही करायला पाहिजे व्यवस्थित. नंतर प्लॅन्टिंग तुमचं व्यवस्थित करायला पाहिजे. आणि 15 दिवस आधी तुम्ही ऑनसेटच्या मान्सूनच्या आधी जर केलं तर त्याच्यामध्ये कमी डाउनी मिल्ड्यू येऊ शकतो. नंतर हा डिसीज जर आला तर त्याच्यावर फोलियर स्प्रेइंग आपण फंजिसाइडची घेऊ शकतो, ज्याच्यामध्ये मॅनकोझेब फार महत्वाचं मेटल ॲक्झिल आहे. नंतर रेसिड्यू आपल्याला बर्न करायचे आहेत. नंतर हा जो रोग मी तुम्हाला सांगितला मागच्या वर्षी भरपूर पाऊस पडल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांनी सुद्धा पाहिला असेल शेतामध्ये. तर याला टर्सिकम लिप ब्लाइट असं म्हणतो. एक्सरोहायलम टर्सिकम नावाच्या बुरशीमुळे होतो. याच्यावर अशा स्ट्रिप पडतात पानावर मोठ्या मोठ्या आणि फोटोसिंथेटिक एरिया एकदम कमी होऊन जातो आणि नंतर या झाडाची पानं ही गळून जातात आणि ते काही क्रॉप सेटिंग वगैरे व्यवस्थित होत नाही. तर हा जो याचे जवळपास 2.5 ते 25 सेंटीमीटर पर्यंत लांबीचे स्ट्रिप पडतात. आणि ते जवळपास 4 सेंटीमीटर विड्थ असलेले एवढ्या त्या स्ट्रिप मोठ्या मोठ्या असतात. त्याच्यामुळे फोटोसिंथेटिक एरिया कमी होऊन जातो आणि तो स्लाइटली ओव्हल असतो, म्हणजे दोन्ही बाजूकडून मोठा असतो. नंतर शेवटी पानं तर इतके वाळून जातात की जसं काही असं वाटतं की या झाडाला पाणीच कमी पडले काय, पाणी विल्टिंग झाली की काय, अशा प्रकारे पूर्णच्या पूर्ण झाडाची पानं वाळून जातात आणि ती पूर्ण कडबा झाल्यासारखं वाटतो आपल्याला आणि ऐन म्हणजे आपल्याला कॉब लागण्याच्या अवस्थेमध्ये प्री मॅच्युरिटी त्याला येऊन जाते, तो एकदम मरून जातो. तर प्लांट्स एकदम मेल्यासारखे तुम्हाला दिसतात आणि त्याच्यावर टार्गेट सारखे सुद्धा कॉन्सन्ट्रिक रिंग दिसतात आणि ते जर तुम्ही व्यवस्थित पाहिलं तर त्याच्यावर सुद्धा तुम्हाला स्पोरेंजिया दिसतात. तर याच्यासाठी तुम्हाला काही व्हरायटी रेजिस्टंट कल्टिव्हर्स आहे, DM2 प्रभा. नंतर तुम्हाला 0.25% मॅनकोझेब किंवा झिनेपचे 10 ते 15 दिवसाच्या अंतराने याचे जर स्प्रे केले तर हा टर्सिकम लिप ब्लाइट रोग आहे ना आपण टाळू शकतो. नंतर जसं तुम्हाला पहिल्यांदा तुम्ही पाहिलं की पहिल्यांदा पानांवर अशा प्रकारचे सिम्पटम दिसायला लागतात, तर पहिला असं सिम्पटम दिसल्या क्षणीच तुम्ही पहिली फवारणी त्याची मॅनकोझेब किंवा झिनेपची घेऊन टाकाल. नंतर ऍप्लिकेशन ऑफ युरिया तुम्ही घेऊ शकता लाईट इरिगेशन मध्ये. तर त्याच्यामध्ये हा रोग थोडासा कमी झाल्याचं बघायला मिळालंय. तर जिथं लो नायट्रोजन लेवल आहेत तिथं सुद्धा हा रोग जास्त प्रमाणात दिसतो. नंतर दुसरा जो एक रोगांचा प्रकार आहे तो म्हणजे सीड रॉट्स आणि सीडलिंग ब्लाइट्स. तर सीड रॉट्स आणि सीडलिंग ब्लाइट मध्ये महत्वाचा जो बुरशी आहे ती आहे पिथियम आणि फ्युझॅरियम. मग नंतर राजपटोनी आहे अस्परजिलस. तर हे पिथियम रॉट जे आहे, पिथियम आणि फायटोप्थोरा हे फार महत्वाचे ओमायसिट्स पॅथोजन्स आहेत जे जनरली आपण पाहतो की भाजीपाल्यामध्ये भरपूर प्रमाणात दिसतात आपल्याला. नंतर रोपांची जी रोपं मरतात, रोपं हे कोलमडून जातात, या सगळ्यांचं कारण जे आहे ते पिथियम आणि फायटोप्थोरा ही बुरशी असते. तर पिथियम हा सुद्धा आपल्या मक्यामध्ये फार महत्वाचा आहे. सुरुवातीला आपण जेव्हा लावलं आणि त्याच्यानंतर ते सीडलिंग्स ब्रोकन होऊन जातात आणि ते खाली पडतात. तर अशा प्रकारे सीडलिंग स्टेजमध्ये पिथियम हा अटॅक करतो आणि पिथियम हा सीडलिंग्स मारतो. तर याच्यासाठी तुम्हाला चांगलं सर्टिफाईड सीड वापरायला पाहिजे, ज्याची ऑलरेडी ट्रीटमेंट झालेली असेल किंवा तुम्ही जर समजा सीड स्वतःच असेल किंवा त्याला ट्रीटमेंट झाली नसेल तर तुम्ही थायरम किंवा आपलं कार्बनटेन्सिनची ट्रीटमेंट त्याला करू शकता. नंतर याच्यात गुड क्वालिटी सीड हा एक मोठा, कारण हा सीड बॉर्न डिझीज आहे आणि सॉइल सी रिलेटेड डिझीज आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये आपल्याला बियाण्याची क्वालिटी खूप चांगली लागते. नंतर हा एक महत्वाचा डिझीज आहे मेडिस लिप ब्लाइट, ज्याला ड्रेसलेरा मेडिस म्हणतो. याच्यामध्ये पण खूप प्रकारचे चट्टे पट्टे पानांवर पडतात आणि या चट्ट्या पट्ट्यांमुळे क्लोरोफिल कमी होऊन आपलं अन्नद्रव्य बनवण्याची क्षमता कमी होते आणि परिणामी त्याची उत्पादनामध्ये घट होते. म्हणून हा सुद्धा रोग त्या दृष्टीनं महत्वाचा आहे. तर हे सुद्धा चट्टेपट्टे फार वेगळ्या प्रकारचे आहेत.
याच्यात तुम्ही पाहिलं की 25 ते 32 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर हे साधारणपणे त्या काळामध्ये असतंच आणि ह्युमिडिटी सुद्धा हाय असते. तर हे फेवरेबल कंडिशन मध्ये त्याच्यामध्ये आहे. आणि हा जो ही जी बुरशी आहे ती ज्वारीमध्ये, गव्हामध्ये किंवा बार्लीमध्ये इतरांमध्ये सुद्धा ही अल्टरनेट होस्ट म्हणून जिवंत राहते आणि त्याच्यामुळे ही बुरशी वर्षभर आपल्या शेतामध्ये उपलब्ध असते. तर याच्यासाठी क्लीन कल्टिवेशन, आपण पहिलं सिम्पटम दिसल्याबरोबर त्याची हे करू शकतो आणि काही रेजिस्टंट व्हरायटीज आहेत जसं त्या सुद्धा आपण याच्यामध्ये वापरू शकतो. नंतर फ्युझॅरियम विल्ट हा आपण सगळ्याच पिकांमध्ये ऐकलेला आहे की फ्युझॅरियम विल्ट हा फार डेंजर डिसीज. तसंच हा फ्युझॅरियम आणि हा हा जो आहे तो रोग फार म्हणजे त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं तर असे एकदम स्टॉक जो आहे तो बिलकुल एकदम त्याच्यात जे टिश्यूज आहेत एकदम बर्न झालेले आहेत आणि त्याच्यामुळे त्याच्यात बिलकुल असं काहीच जान राहिलेली नाही. अशा प्रकारचे जे सिमटम्स ड्राय मॅटर तयार झाल्यासारखं असं फ्युझॅरियम स्टॉक रॉटमुळे होतं. तर कधी कधी तुम्ही जर हा रूटच्या पोर्शनवर किंवा क्राऊन रिजनवर जास्त प्रमाणात दिसतो, लोअर इंटरनेटवर जास्त प्रमाणात दिसतो आणि जर का त्याचं त्याचं जमिनी लगतचं जो खोड आहे ते जर का आपण स्प्लिट म्हणजे ओपन करून पाहिलं तर त्याच्यामध्ये गुलाबी कलरचे डिस्कलरेशन दिसतात. तर तेव्हा आपण समजून घ्यायचं की ही फ्युझेरियम बुरशी हिनेच आपल्या याला फ्युझेरियम स्टॉक रॉट घातला आहे. तर क्रॉप रोटेशन आपण केलं पाहिजे. एकाच जमिनीवर सतत मक्का जर घेत राहिलो आपण तर हा प्रॉब्लेम उद्भवतो. नंतर कार्बन डेन्झिम किंवा थायरिनची ट्रीटमेंट केली तर आपण हा फ्युझेरियम स्टॉक रॉट कमी करू शकतो. नंतर याच्यामध्ये दुसरा एक महत्वाचा जो रोग मी कडकड्या रोग तुम्हाला सांगितलं होतं तोही सुद्धा याच्यासारखाच रोग आहे पण याला आपण चारकोल स्टॉक रॉट म्हणतो. तर हा मॅक्रोफोमिना फॅसिलिना ही डेंजर बुरशी आहे तिच्यामुळे होतो. तर तुम्ही जर पाहिलं तर आपण शेतामध्ये जर गेलो आणि हा रोग जर आलेला असेल मोठ्या प्रमाणात तर कडकड असा म्हणून आपल्याला कडकड्या रोग म्हणतो. याच्यामध्ये तुम्ही पाहिलं असेल की ह्या बारीक बारीक सगळ्या स्पोरेंजिया आहेत. जर तुम्ही त्याच्यामध्ये जसं पिंक कलरेशन दिसतं त्याच्यामध्ये याच्यामध्ये तुम्ही जर ओपन करून पाहिलं असं तर अशा तुम्हाला मॅक्रोफोमिना स्पोरेंजिया दिसतात काय. तर त्याच्यावर आपण ओळखू शकतो. तर हा आपल्या एरियामध्ये म्हणजे ड्रायर एरियामध्ये भरपूर प्रमाणात येतो. नंतर जे 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 इन्फेक्टेड झाडं असतात ते प्रीमॅच्युअरलीच हे होतात, प्रीमॅच्युअर होतात आणि लवकर वाहतात. नंतर मी सांगितलं तुम्हाला की छोट्या छोट्या स्क्लेरोशिया म्हणजे मोहरीसारखे दाणे जे आपण जर असं ओपन केलं त्याचं स्टॉक तर त्या स्टॉक मध्ये मोहरीसारखे दाणे असे दिसून येतात. आपण स्क्लेरोशिया म्हणतो. तर त्या स्क्लेरोशिया आपल्या डोळ्यांनी दिसतं आणि त्याच्यावरून आपण एकदम निदान करू शकतो की हा चारकोल रॉट माझ्या मक्का पिकामध्ये आलेला आहे. तर याच्यासाठी वॉटर स्ट्रेस कंडिशन फेवरेबल असते. नंतर हा जो बुरशी आहे ही जमिनीमध्ये आणि प्लांट लेफ्ट ओव्हर रेसिड्यूज मध्ये जिवंत राहते. नंतर याची होस्ट रेंज खूप वाईड आहे आणि हा हा जो रोग आहे तो ड्राय वेदर मध्ये हाय टेम्परेचर जसं 37 डिग्री सेल्सिअस टेम्परेचरला एकदम फेवरेबल येतो आणि इम्बॅलन्स फर्टिलायझर ऍप्लिकेशन मध्ये सुद्धा या रोगाची वाढ होऊ शकते. नंतर याच्यासाठी काही रेजिस्टंट व्हरायटीज आहे जसं गंगा नाईन, डेक्कन 101, कुवेट, कांचन, कंपोजिट्स आहेत काही. तर हे सगळे याला रेजिस्टंट आहे. रेजिस्टन्स सोर्स हा खूप सुंदर डिझीज मॅनेजमेंटसाठी हे आहे की ज्याच्यामध्ये आपल्याला रेजिस्टन्स रिॲक्शन बघायला मिळते. नंतर फील्ड सॅनिटेशन हे तर महत्वाचं आहेच कारण हा जमिनीशी आणि सॉइल आणि सीडशी संबंधित रोग असल्यामुळे फील्ड सॅनिटेशन, क्रॉप रोटेशन हे एकदम रुटीन मेजर्स आहेत जे आपल्याला टाळू शकतो आपण. नंतर कार्बन डेन्झिम सोबत आणि नंतर कार्बोक्सिन सोबत जर याची बीज प्रक्रिया केली 3 ग्रॅम प्रति किलो प्रमाणात किंवा जैविक बुरशीनाशक जे बायोमिक्स नावाने आपण उपलब्ध केलेलं आहे ज्याच्यात ट्रायकोडर्मा हर्जियानम आहे. तर हे सुद्धा तुम्ही
6 ग्रॅम पर किलो प्रमाणे जर याची बीज प्रक्रिया जर केली किंवा 6 ml प्रति किलो जरी तुम्ही ट्रीटमेंट दिली तर हा जो स्टॉक रॉट आहे किंवा हा जो मायक्रोफोना बुरशी आहे हिला आपण कंट्रोल करू. नंतर हा याचं बॅलन्स फर्टिलायझेशन एक महत्वाचं आहे की बॅलन्स फर्टिलायझेशन दिल्यानंतर आपण हा रोग कमी करू शकतो. जर प्लांट पॉप्युलेशन जर जास्त असेल किंवा जास्त मायक्रो क्लायमेट तिथं तयार झाली असेल, जास्त ह्युमिडिटी आणि असेल तर तेव्हा त्या ज्या स्क्लेरोशिया आहे ना स्क्लेरोशिया वळायला चांगला स्कोप मिळतो आणि तिथं मग स्क्लेरोशिया फॉर्म होऊन चारकोल रॉट तयार होतो. तर पुढचा महत्वाचा जो रोग आहे तो एक कॉमन रस्ट जो आपण पुक्सिनिया नावाच्या बुरशीमुळे होतो. तर पुक्सिनिया नावाची बुरशी आपल्याला माहित आहे, रस्ट रोग आपल्याला व्हीट मध्ये भरपूर प्रमाणात माहित आहे. तर तीच बुरशी याच्यामध्ये आहे. तर हा जो रस्ट आहे तो याचे सिम्पटम आपण जर पाहिले तर असे पुष्युल्स आपल्या पानांवर दिसतात आणि हे पुष्युल ब्राऊन रंगाचे असतात सुरुवातीच्या स्टेजला आणि असे वर अशी उभा राहिली असते त्याची आणि त्याच्यामुळे ते याच्यामध्ये ऑक्झिलरी स्पेसिस हा अल्टरनेट होस्ट आहे या याच्यासाठी या रसच्या वाढण्यासाठी. आणि हा जर तुम्ही पाहिला तर याच्यामध्ये आपण रेजिस्टंट व्हरायटीज DHM1, DHM103 गंगा पाहिजे तर ह्या व्हरायटीज मध्ये रस्ट रेजिस्टंट व्हरायटीज आहेत. आणि रबी सीझन मध्ये हा जास्त प्रमाणात आपल्याला दिसतो तेव्हा आपण मॅनकोजेब आणि झिनेपचं 2.5 ग्रॅम प्रति लिटर किंवा हेक्झाकोनाझोल किंवा प्रॉपिकोनाझोल 1 ml पर लिटर हे जे ट्रायझोल ग्रुप मध्ये बुरशीनाशक आहेत याचा उपयोग आपण रस्टच्या नियंत्रणासाठी करू शकतो. नंतर हा जो रोग मी तुम्हाला सांगितला रायझोक्टोनियामुळे होणारा हा मागच्या वर्षी बऱ्याच प्रमाणात बघायला मिळाला होता. बँडेड लीफ आणि शीतलाय हा जनरली आपल्याकडे येत नाही पण मागच्या वर्षी पाऊस भरपूर प्रमाणात असल्यामुळे पाणी साचून ज्या ज्या शेतांमध्ये पाणी साचलं होतं जिथे जास्तीत जास्त ह्युमिडिटी होती तिथे रायझोक्टोनियाच्या स्क्लेरोशिया वाढल्या आणि त्यांनी शीदवर असं इन्फेक्शन होऊन झाडं अशी कोलमडली होती खाली. तर हा लिव्ह म्हणजे पानाचा लिव्ह आणि शीत जी असते ना त्याच्यामध्ये हा असे कॉन्सन्ट्रेट स्पॉट्स तयार होतात आणि तिथं हा रोग दिसतो. नंतर ह्युमिड कंडिशन मध्ये हा रोग जास्त प्रमाणात दिसतो. नंतर अशी कॉटन सारखी ग्रोथ बुरशीची तुम्हाला बघायला मिळते खाली जर तुम्ही पाहिलं तर असं कॉटनी ग्रोथ त्या बुरशीची दिसते आणि पूर्णपणे झाड वाळून जातं, पूर्णपणे ड्राय याच्यामध्ये झाड होऊन जातं. नंतर क्लीन कल्टिवेशन डिस्ट्रक्शन ऑफ क्रॉप ड्रेब्रिज हे तर महत्वाचं आहेच कारण हे ह्युमिडिटी आणि तुमच्या सीड रूटशी संबंधित हा रोग आहे. नंतर कार्बन डेन्झिम आणि पॉप्रोकोनाझोल याचा जर स्प्रे आपण जर दिला तर हा रोग आटोक्यात येऊ शकतो. तर हा बॅक्टेरियल स्टॉल प्लॉट आहे हा सुद्धा 100% लॉस करणारा रोग आहे. हा इरिबिनिया नावाच्या बॅक्टेरियामुळे होतो. हा याचंही तुम्हाला दिसलं असेल की टेम्परेचर त्याला 28 डिग्री सेल्सिअसच्या आसपास जर असलं तर हा रोग जास्त प्रमाणात 100% नुकसान करू शकतो. याच्यामध्ये काही कंपोजिट्स आहेत, काही रेजिस्टंट हायब्रिड्स आहेत जे आपण वापरू शकतो आणि याची आपण कंट्रोल करू शकतो. नंतर याच्यामध्ये काही व्हायरल डिसिजेस काही महत्वाचे आहेत. तर व्हायरस डिसिजेस आजकाल दिसायला लागले त्याच्यामध्ये मेज मोझॅक स्ट्रिप व्हायरस आणि मेज डॉर्प मोझॅक व्हायरस तर हे दोन व्हायरस आजकाल आपल्याकडे दिसायला लागले आणि त्याचं मेज मोझॅक स्ट्रिप व्हायरसचा जो वेक्टर आहे तो लीफ ऑफर आहे. लीफ ऑफरद्वारे याचं ट्रान्समिशन होतं आणि या सकिंग पेस्टमुळे तो व्हायरस त्याच्यामध्ये येतो आणि तो पसरतो. तर हे व्हायरस जे आहेत ते त्याच्यामुळे झाडं थोडीशी बुटकी पण दिसायला लागतात कारण त्याचं नावच आहे मेज डॉर्प मोझॅक व्हायरस आणि एकदम पिवळसर असे दिसायला लागतात ज्याच्यामुळे हरितद्रव्याचं प्रमाण एकदम कमी होऊन त्याची अन्न पदार्थ बनवण्याची क्षमता कमी होते. आणि हे व्हायरसेस जे आहेत ते जवळपास त्यांचं इन्सिडन्स 2.2 ते 10.6% पर्यंत आढळून आलेलं आहे. आणि यांचं जे हे आहे आणि जे आपण जनरली नॉन रिलीज व्हरायटीज ज्या शेतकरी वापरतात तर त्याच्यावर मग याचं जास्त प्रमाणात इन्फेक्शन आढळून येतं. ज्या व्हरायटीज आपण रेकमेंड करतो त्या एकदम टेस्टेड असतात आणि त्याच्यावर
जनरली व्हायरसचे इन्फेक्शन. पण काही व्हरायटीज ज्या आपण मक्यासाठी, चाऱ्यासाठी किंवा इतर गोष्टींसाठी लावतो, ज्या अनरिलीज असतात, तर त्याच्यावर जास्त प्रमाणामध्ये व्हायरसचे इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतं. तर मेन्स क्लोरॅटिक डॉर्फ व्हायरस जो आहे, हा याचे जर तुम्ही पाहिलं तर पानं अशी पिवळट, लालसर पिवळट होतात आणि त्याच्यामुळे मग असे स्ट्रिप त्याच्यावर पडतात. व्हेन बँडिंग टाईपचे सिम्पटम आपण त्याला म्हणतो, क्लोरॅटिक सिम्पटम आपण त्याला म्हणतो. नंतर झाडं ही स्टंटेड होतात आणि त्याचे इंटरनोड सुद्धा छोटे छोटे होतात. म्हणजे त्याची वाढ खुंटते, त्याचे इंटरनोड छोटे छोटे होतात आणि तुम्हाला एकदमच हे झाड अलगच दिसतं इतर झाडांपेक्षा. त्याच्यामुळे आपण ताबडतोब ओळखू शकतो की याची वाढ खुंटलेली आहे, हे झाड व्हायरसने इन्फेक्टेड झालेलं आहे. नंतर याच्यामध्ये ज्या शिरा असतात त्या सुद्धा अशा सुस्तात, सोलन शिरा आपण त्याला म्हणतो. आणि असे जर सिम्पटम्स आपल्याला आढळले मका पिकांवर, तर आपण हे समजून घ्यायचं की आपल्या पिकांवर मेन्स क्लोरॅटिक डॉर्फ व्हायरसेसचा अटॅक झालेला आहे. तर याच्यासाठी रेजिस्टंट व्हरायटीज आपण घेऊ शकतो किंवा जे ग्रासेस आहेत ते सुद्धा आपण जर ते कंट्रोल केले तर ते सुद्धा व्हेक्टरला वाढू देत नाही, व्हेक्टर कमी होऊन जातात. तर सेम टाईपचे हे दुसरे सिम्पटम आपल्याला बघायला मिळतात की त्याच्यामध्ये सुद्धा त्याच प्रकारचे क्लोरोटिक स्पॉट्स आहेत, त्याचं इन्फेक्शन झालेले आहेत आणि नंतर त्याच्यामध्ये इंटरनोड्स कमी झालेले आहेत. तर या प्रकारचे इन्फेक्शन आपल्याला बघायला मिळतं. तर साधारणपणे 6व्या आठवड्यामध्ये ऍफिड्सचं फीड आणि ट्रान्सफिट हा व्हायरस करतात आणि नंतर याच्या कंट्रोलसाठी तुम्ही ऍफिड व्हेक्टरला कंट्रोल करायचं आहे आणि ग्रासेस जे आजूबाजूला असतात ते सुद्धा कंट्रोल जर केलं तर त्याच्यातही आपण हे कंट्रोल करू शकतो. तर अशा प्रकारे आपण आता हे सगळे प्रॉब्लेम्स पाहिले आणि त्याचं एकात्मिक रोग नियंत्रण करण्यासाठी आपल्याला सगळ्यात महत्वाची जी गोष्ट आहे, सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आपल्याला निवडायचं आहे ते बियाणं. तर बियाणं जे रेझिस्टंट सोर्स असेल, रेझिस्टंट व्हरायटी असेल, तर सगळ्यात बेस्ट ऑप्शन जो आपल्याकडे आहे तो पहिल्यांदा आपण चांगली रेझिस्टंट हायब्रिड असेल किंवा कंपोजिट असतील किंवा कुठल्या व्हरायटीज असतील, तर त्या रेझिस्टंट सोर्स आपण वापरला तर आपण म्हणजे बरंच काम आपण सोपं करू शकतो रोगांच्या बाबतीत. कारण ते पॅथोजन जरी तिथे असेल, इनॉक्युलम जरी तिथे असेल आणि रेझिस्टंट मटेरियल जर आपण वापरलेलं असेल तर डिझीज ट्रँगल कम्प्लीट होणार नाही आणि ती रिॲक्शन ससेप्टिबल रिॲक्शन होणार. त्याच्यामुळे रोग तिथं येणार नाही. तर सगळ्यात महत्वाचं आपल्याला डिझीज रेझिस्टन्स हायब्रिड्स असतील त्या वापरल्या आपण पाहिजे. नंतर आपण पाहिलं की महत्वाचे जे रोग आहेत ते सीड आणि सॉइलशी रिलेटेड आहे. म्हणजे इनॉक्युलम तुमचं सीड मध्ये आहे, इंटरनली सीड बॉर्न आहे, एक्सटर्नली सीड बॉर्न आहे किंवा सॉइल मध्ये आसपास पडलेला आहे किंवा तुमच्या अल्टरनेट होस्टमध्ये पडलेला. तर त्याच्यामुळे आपण जर एकच वारंवार जर घेत गेलो तर हा जो इनॉक्युलम आहे हा वाढत जाईल. तुमचा डिझीज येण्याची जे चान्सेस आहेत ते वाढत जातील. त्याच्यामुळे क्रॉप रोटेशन आपण नेहमीच सांगतो की क्रॉप रोटेशन ज्याच्यामुळे काय होतं की ब्रेकिंग ऑफ सायकल. जसं आपण आता क्वारंटाईन आपल्या कोरोनामध्ये ब्रेकिंग द चेन वगैरेच ऐकतोय सध्या, तसंच ब्रेकिंग द चेन ऑफ पॅथोजन इज ऑल्सो कॉल्ड एज क्रॉप रोटेशन. त्याच्यामध्ये क्रॉप रोटेशन जर तुम्ही केलं तर त्याची चेन ब्रेक आणि चेन ब्रेक झाल्यानंतर मग त्या पॅथोजनला इतकं सहज नसतं की तिथे सर्व्हाइव्ह होणं आणि इन्फेक्शन. नंतर टिलिंग प्रोग्राम्स आहेत जेणेकरून भरपूर प्रकारचे हे आहेत ज्या वेगवेगळ्या प्रकारच्या पॅथोजनला ते. नंतर फर्टिलिटी आहे. तुम्ही फर्टिलिटी मॅनेज बॅलन्स डाएट जर दिला आपण, बॅलन्स फर्टिगेशन जर दिलं आपण, तर बऱ्याच प्रकारचे जे रोग आहेत ज्याच्यामध्ये ब्लाइट्स तर ह्या सुद्धा आपल्याला आपण टाळू शकतो. तर न्यूट्रिशन हा एक महत्वाचा भाग आहे. जसं इंटिग्रेटेड डिसीज मॅनेजमेंट महत्वाचं आहे तसं इंटिग्रेटेड न्यूट्रिएंट मॅनेजमेंट सुद्धा महत्वाचं आहे. न्यूट्रिशन आणि डिसीज हे एकमेकांशी रिलेटेड बऱ्याचशा ठिकाणी. तर त्यामुळे काय होतं की न्यूट्रिशन जर चांगलं नसेल तर झाड साहजिकच वीक होतं आणि झाड जर वीक असेल तर त्याच्यावर इन्फेक्शन. दुसरी रासायनिक कीटक फंजिसाइड्सची आपल्याकडे एक ऑप्शन उपलब्ध असतं
की जे आपण शेवटी सांगतो इंटिग्रेटेड पेस्ट मॅनेजमेंट मध्ये, की पहिल्यांदा आपण या सर्व गोष्टींचा वापर करावा, बायोलॉजिकल कंट्रोलचा वापर करावा. नंतर सगळ्यात शेवटी जर आपल्याकडे पर्याय नसेल तर काही फंजिसाइड्स जे उपलब्ध आहेत आपल्याकडे त्याचा सुद्धा आपण याच्यामध्ये वापर करू शकतो. त्याच्यामध्ये मी तुम्हाला सांगितलं की मेटॅलेक्झिल हे एक महत्वाचं केमिकल आहे डाउनी मिल्ड्यूसाठी. नंतर तुम्हाला मॅन्कोजेब महत्वाचं आहे, कार्बेंडेजिम महत्वाचं आहे, नंतर ट्रायझोल ग्रुपमध्ये तुम्हाला प्रोपिकोनाझोल मी सांगितलं. तर या सगळ्या फंजिसाइड्सचा तुम्ही वापर करून या रोगांना आपण कंट्रोल करू शकतो. तर आता बऱ्याचशा गोष्टी आहेत की ज्याच्यामध्ये कुठला रोग ची स्केल काय असते किंवा कुठला त्याचं इन्फेक्शन किती असतं म्हणजे त्याला आपण किती स्केल देऊ शकतो. तर प्रत्येक रोग आपण हा जो फोलियर रोग असतो, समजा मक्यामध्ये फोलियर रोग असतात म्हणजे पानांवर येणारे रोग असतात, तर याला आपण एक प्रकारे असं हे करत असतो की त्याचं स्केलिंग करत असतो किंवा त्याला ग्रेड देत असतो किंवा एक ग्रेडचा रोग आहे, 2 ग्रेडचा आहे, 3 ग्रेडचा आहे, 4 ग्रेडचा आहे. एक ग्रेडचा म्हणजे ते त्याच्यावर किती प्रमाणात स्पॉट असतात, किती प्रमाणात असतात. अशा प्रकारे ही टर्सिकम लिप ब्लाइट किंवा रस्ट किंवा मेडिस लिप ब्लाइट याला मोजण्यासाठी ही एक 1 to 5 स्केल आपण म्हणतो. नंतर जो फ्लॉवरिंग स्टॉक रॉट्स आहेत त्याच्यामध्ये आपण 1 to 9 स्केल वापरतो. तर ते त्याच्यामध्ये आपण ग्रेड देत असतो, त्या प्रमाणात मग आपल्याला सिव्हिरिटी कळते आणि आपण ते फोलियर स्प्रे ऑफ फंजिसाइड आपण घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जर आपण कंट्रोल करायचं जर असेल तर साधारणपणे मक्यामध्ये वेदर हा रोग इन्फ्लुएन्स करतो. दरवर्षी काही सारखे रोग येत नाही. आता मागच्या वर्षीचं वेदर हे भरपूर पाऊस असल्यामुळं तुम्हाला फायसोडर्मा हा रोग बघायला मिळाला, तुम्हाला ब्रँडेड लिप स्पॉट रोग हा बघायला मिळाला, टर्सिगम लिप ब्लाइट हा रोग बघायला मिळाला, पण हा रोग पूर्वी कधी आपण बघत नव्हतो. तर लेट्स होप की यावेळेस वेदर आपलं चांगलं राहावं, जे कमीत कमी रोग यावे, पण रोग जे येणार आहेत ते साधारणपणे त्या वर्षीच्या वातावरणावर अवलंबून असतं. तर वेदर फार इन्फ्लुएन्स करतं की कुठला रोग येणार आहे. नंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे रेजिस्टन्स सोर्स जर आपल्याकडे उपलब्ध असतील, टॉलरंट हॅबिट्स आपल्याकडे असतील, तर ते सगळ्यात पहिल्यांदा महत्वाचं आहे. तर याच्यामध्ये रेजिस्टन्स सोर्स, टॉलरंट हॅबिट आणि बॅलन्स फर्टिलिटी ह्या 3 गोष्टी फार महत्वाच्या आहे की ज्याच्यामुळे आपण रोग टाळू शकतो. नंतर त्याच्यामध्ये जे आहेत तर काही बायोलॉजिकल कंट्रोल सुद्धा आहेत. बायोलॉजिकल कंट्रोल किंवा साधं आपलं क्रॉप रोटेशन किंवा टिलेज प्रॅक्टिसेस थोड्याशा आपण अल्टर केल्या तरी आपल्या बऱ्याचशा सोर्स ऑफ इनॉक्युलम मध्ये, प्रायमरी सोर्स ऑफ इनॉक्युलम मध्ये बरंच शकतो. अशा प्रकारे ह्या जे इंटिग्रेटेड डिसीज प्रॅक्टिसेस आहेत त्याच्यामध्ये कल्चरल, बायोलॉजिकल आणि केमिकल आहेत, या सर्व एकत्रित जर आपण वापरल्या तर आपण मक्याच्या रोगांवर नियंत्रण करू शकतो. तर थँक्यू व्हेरी मच सर.